नमस्कार. आज 2 सप्टेंबर 2024. तर हा आहे शेवटचा श्रावण सोमवार. तसेच पिठोरी अमावस्या सुद्धा आहे आणि बैलपोळा सुद्धा आहे आणि पिठोरी अमावस्येला मातृदिन सुद्धा साजरा केला जातो. आता हे सर्व योग 72 वर्षानंतर जुळून आलेले आहेत. तर यामागची आपण एक पिठोरी अमावस्या का साजरी केली जाते त्याची एक कहाणी आहे, ती आपण आज ऐकणार आहोत. तर आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेला म्हणजे अमावस्येच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकलून लावलं. पुढं आता जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची? कोण? इथं येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणांची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथं आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणांची सून आपली सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणांची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेला म्हणजे अमावस्येच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजीसासऱ्यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपणं माझी झाली. 7व्या खेपेलाही तसंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिलाय, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथं आले. आता मला जगून तरी काय करायचे आहे, असं म्हणून रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको. अशी थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या 7 अप्सरांबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण कुठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणांच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा झाल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्याही तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा आसरांनी ती दाखवली. पुढं तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनींची पूजा करायची सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले. तशी तिनं विचारलं, ह्यानं काय होतं? आसरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानं राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावाला आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. घटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी हकीकत सांगितली. पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह
सुखानं ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.